महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा जितकी धुळीस मिळवता येईल तितकी धुळीस मिळवण्याचं काम त्या पदावर बसलेल्या राहुल नार्वेकरांकडून सुरू आहे। आता हे मी म्हणत नाहीये, तर राहुल नार्वेकरांची कृत्यच हे दाखवून देत आहेत। याचं कारण म्हणजे ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावतानाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओच शिवसेना खासदार संजय राऊतांनी पोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर हरिभाऊ राठोड यांना पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्याची धमकी देत आहेत। त्याच वेळेला आम्हाला मदत करा, मुंडेंनी केलेल्या उपकारांची आता परतफेड करा असं म्हणत अप्रत्यक्षपणे आपल्या 3 नातेवाईकांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल नार्वेकर धमकावत असल्याचा आरोपच हरिभाऊ राठोडांनी केला। पहली तुमकी सिक्योरिटी विड्रॉ करना, यू आर मिसयूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के अध्यक्ष बोलते हैं। हेलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय कायदे वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन, सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन ऍज विधानसभा स्पीकर। दिस आर माय इन्स्ट्रक्शन। चेंबरला येऊन 4 कामं करून घेतात तुम्ही बसून, तेव्हा दिसत नाही का? मग काय नाही, मग काय काय करायचं? अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म। अभी मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी, आम्ही सोडणार आहोत काय? आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं हे संपूर्ण कृत्य पाहिल्यावर निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी किती खालच्या पातळीवर घसरलेत हे स्पष्ट होतं। म्हणजे विधानसभा अध्यक्षांनीच अशा प्रकारे धमक्या देणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। अगदी विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा धुळीत मिळवणारीच कृती आहे। पण राहुल नार्वेकरांकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा तरी काय करणार?